नमस्कार मंडळी, मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी कशी तयार करायची ते आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, खिचडी बनवताना ह्या 5 चुका तुम्ही नक्कीच टाळा, त्यामुळे तुमची साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होणार नाही. बघा, खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. शाबूमध्ये भरपूर पाणी टाकून बघा, हा शाबू आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे बघा, शाबूमधले स्टार्च कसे कमी होतात. बघा, शाबूमधलं पाणी आपण काढून दिलेलं आहे. आता बघा, खिचडीसाठी शाबू कसा भिजवायचा हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वाटीनं आपण शाबू घेतला त्याच वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी शाबू आहे तर आपण 1 वाटी पाणी टाकलेलं आहे बरं का. म्हणजे शाबू बुडण्या इतकं आपण पाणी टाकलेलं आहे. हा साबुदाणे आपण 12 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया. बघा, 4 ते 5 तासात हे शाबू छान असे फुलले जातात बरं का. मी रात्री बघा हे साबुदाणे भिजू घातलेले आहेत. सकाळी आता ह्याची आपण खिचडी बनवणार आहोत. बघा, छान असे साबुदाणे आपले इथे फुललेले आहेत. मस्त दुप्पट साबुदाणे झालेले आहेत बरं का, आणि खूप छान भिजलेले सुद्धा आहेत. बघा, हे उलथाण्याने मी छान असे मोकळे करून घेते. अजिबात साबुदाणे बघा एकमेकाला चिटकलेले नाहीत. एकदम भारी छान असे फुललेले आहेत, भिजलेले आहेत. बघा, खिचडी बनवण्यासाठी आता इथे शेंगदाणे आपण भाजून घेऊया. बघा, शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम एकदम मध्यम ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपण हे शेंगदाणे छान बघा खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी चवीला अप्रतिम लागते बरं का. बघा, शेंगदाणे भाजून झालेले आहेत, थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. तोपर्यंत आपण हिरवी मिरची 20 घेतलेल्या आहेत. बघा, त्याचे देठ काढून घेतलेले आहेत. मिक्सरला आपण ही हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. हिरवी मिरची बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे. इथे बघा शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत. शेंगदाण्याची साल बघा हाताने अशी चोळून दिली. बघा, पटकन शेंगदाण्याची साल सुद्धा निघालेली आहे. हे शेंगदाणे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरला जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे शेंगदाणे बघा साबुदाण्यामध्ये आपण आता टाकून देऊया. बघा, तुम्ही जर तेलामध्ये शाबू टाकले तर साबुदाणे कशी खिचडी चिकट होऊ शकते. त्यामुळे बघा, खिचडी बनवताना शाबूमध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत बरं का. बघा, इथे शाबूमध्ये आपण शेंगदाणे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकून देऊया. ते सुद्धा बघा व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. मीठ टाकून व्यवस्थित असं शाबूमध्ये मिक्स करून दिलेलं आहे. आता बघा आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती बघा कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे बरं का. त्याच्यामध्ये बघा 1 बटाटा आपण साल काढून घेतलेला आहे आणि असे बटाट्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हा बटाटा बघा तेलामध्ये आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. बघा, बटाटा तेलामध्ये परतल्यामुळे खिचडीची चव छान लागते बरं का. बघा, बटाटा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे बटाटा शिजण्या इतकं. बघा, ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 मिनटं हा बटाटा शिजवून घेऊया. 2 मिनटात बरं का हा बटाटा आपला मऊ गार असा शिजला जातो. 2 मिनटानंतर मी कढईवरचं झाकण काढलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते 2 मिनटात आपला बटाटा किती छान मऊ असा शिजलेला आहे. बटाटा मऊ शिजलेला आहे. बघा, आता इथे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली हिरवी मिरची ती सुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे. व्यवस्थित बघा बटाट्यामध्ये मिक्स केली. आता बघा शेंगदाणे आणि इथं साबुदाणे आपण मिक्स करून घेतलेले ते आता बघा कढईमध्ये टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे. अजिबात खिचडी आहे ना अजिबात आपली चिकट होत नाही आणि चवीला म्हणशील तर उत्तम लागते बरं का. साबुदाणा परतताना बघा गॅसची फ्लेम कशी एकदम मध्यम ठेवायची आहे. मध्यम आचेवरती आपल्याला सतत नाही हलक्या हाताने की नाही आपल्याला हा शाबू मिक्स करायचा आहे, जेणेकरून हे की नाही शाबूचे दाणे आहेत ना अजिबात फुटणार नाहीत. बघा, शाबूचा कलर चेंज झाला, शाबूला छान अशी चकाकी आली ना त्यावेळी आपला शाबू कसा परफेक्ट असा शिजलाय असं समजायचं बरं का. बघा, शाबूवरती झाकण ठेवून छान अशी आपण 2 मिनटं वाफ काढून देऊया. शाबूचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. शाबूला बघा पारदर्शकता दिसू लागलेली आहे. तेव्हा आपला समजून जायचं आपला मस्त असा साबुदाणा तयार झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मोकळा सुटसुटीत आपला इथे मऊ लुसलुसीत साबुदाणे बनवून तयार झालेला आहे. बघा, आता महत्त्वाची टिप्स सांगते. जर काही कारण असतं आपला साबुदाणा बघा जास्त भिजलाय
किंवा चिकट झालेला आहे, तर त्यावेळी काय करायचं आहे, शेंगदाण्याचं जाडसर असं कूट जास्त घालायचं आहे. त्यामुळे बघा अतिरिक्त ओलावा असतो ना, जो पाणी असतं ना, पूर्ण असं शेंगदाण्याच्या कुटामुळे सुकलं जातं बरं का. त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी अजिबात चिकट होत नाही. आजची भरपूर महत्त्वाची ही टिप्स आहे. तयार झालेली आहे मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी. अजिबात बघा ही खिचडी एकमेकाला अजिबात चिकटलेली नाही आणि चिवटसुद्धा झालेली नाही. आजचा बघा साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा बरं का. आणि आता आषाढी एकादशी आली, अशी खिचडी बनवून सर्वांनी एन्जॉय करा. चला बाय.